2016ला मी पास आउट झालो होतो. 2020 पर्यंत स्वतः अभ्यास करत होतो. किर्चॉफचा करंट लॉ कसा अप्लाय करायचा हे मला समजत नव्हतं. का समजत नव्हतं? कारण आपल्याला अभ्यास करायचा ही भावनाच मनात नव्हती. घरच्यांनी पाठवलंय, घरून पैसा येतोय, निवांत राहायचं, मजा करायची. पण ज्यावेळेस वेळ आली, घरून पैसा बंद झाला, चहा प्यायचे वांदे झाले, नाश्ता करायचे वांदे झाले, त्यावेळेस समजलं की अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. नंतर लॉकडाऊन आलं, घरी गेलो, घरी 1-2 वर्ष राहिलो, वापस आलो, लग्न झालं होतं 2021 मध्ये. पैशाची चणचण भासू लागली, फ्रीलान्सिंग करायला लागलो, दुसऱ्या अकॅडमीमध्ये शिकवायला लागलो. त्यावेळेस स्वतः अभ्यास करून शिकवायला लागलो, त्यावेळेस समजायला लागलं की हे सोपं होतं, पण फक्त आपण करत नव्हतो. जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत आपण स्वतःहून काही हातपाय हलवत नाही. तुमच्या वेळ आलेली नाही अजून सुद्धा, तुम्ही अजून सुद्धा रिलॅक्सच आहे, पण रिलॅक्स तुम्ही राहायचं नाही. तुम्ही काय करायचं? फुल फोकसनं, डेडिकेशननं अभ्यास करायचा. एखाद्याला सिलेक्शनसाठी 5 वर्ष, 7 वर्ष लागू शकतात, 10 वर्ष लागू शकतात. एखाद्याला सिलेक्शनसाठी 1 वर्ष लागू शकतं. पाठीमागे विद्यार्थी बसलाय ऋषिकेश, 2023चा पासआउट आहे. 2024 मध्ये झालेल्या एक्झाममध्ये सिलेक्शन घेतलंय. मी इथं आहे, 2016चा पासआउट आहे, 9 वर्ष गेले. यातून बोध काय घ्यायचा की माणूस कोणताही कमजोर नसतो किंवा माणूस कोणताही या ठिकाणी कॅपेबल नसतो असं नाही. फक्त तो आपल्यातली कॅपॅबिलिटी ओळखू शकत नाही. मी म्हटलं 2020 पर्यंत मला किर्चॉफचा करंटला म्हणजे इनकमिंग करंटला पॉझिटिव्ह घ्यायचं की आउटगोईंग करंटला निगेटिव्ह घ्यायचं हे मी पाठ करायचो. इनकमिंगला असलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह, आउटगोईंगला निगेटिव्ह घ्यायचं, पाठ करायचं. पाठ करण्याची गोष्ट आहे का? नाहीये. कन्सेप्ट एकाने समजून घेण्याची काय असते गोष्ट असते. किती येईल? 0 होते का? 0 एम्पियर हे काय त्याचं करेक्ट आन्सर आहे. अगेन काय करायचं? पॉइंट ए आहे, या पॉइंट ए ला काय करायचं? किर्चॉफचा करंट लॉ म्हणजे केसीएल अप्लाय करायचा. केसीएल काय सांगतो आपल्याकडे? अगेन मी जी मेथड सांगितली त्या मेथडने सॉल्व्ह केलं चालेल. एक करंट इनकमिंग घ्या, 2 आउटगोईंग घ्या किंवा सगळे करंट काय करा? आउटगोईंग घ्या. ज्यावेळेस तुम्ही सगळे करंट आउटगोईंग किंवा सगळे करंट इनकमिंग घ्याल का त्यावेळेस तुमचं सिम्प्लिफिकेशन इझी होऊन जाईल. मी काय करतो? सगळे करंट हे या नोड पासून बाहेर जात आहेत असं काय करतो? अज्युम करत आहे. प्रॅक्टिकली असं होतंय का? तर नाही. फक्त हे माझा सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे. सगळे करंट यापासून काय करतात? तर बाहेर जातात आहे असं मी अज्युम केलेलं आहे. मग या ठिकाणी हा पॉइंट आहे, हा नोड आहे, याचं व्होल्टेज सपोज व्ही आहे. आता मी या ठिकाणी व्हीएच्या ऐवजी फक्त व्ही मानतो कारण व्ही मला लिहायला सुद्धा अवघड जात आहे. व्ही मायनस या ठिकाणी हा काय होईल? तर 10 होईल. मायनसच का घेतलं? तर करंट हा पॉझिटिव्हला एंटर करत आहे, व्होल्टेजचा ड्रॉप होत आहे. व्हीए मायनस 10 डिवायडेड बाय काय होईल? तर 2 होईल. प्लस व्ही डिवायडेड बाय या ठिकाणी काय होईल? तर सिंपल 20 होईल. हा रेफरन्स पॉइंट आहे. जरी इथं पॉइंटला बी नाव दिलं असेल तर 0 पोटेन्शियलचा पॉइंट आहे. व्ही डिवायडेड बाय 20 प्लस व्ही. आता या ठिकाणी करंट एंटर कुठं करतोय? तर पहिल्यांदा निगेटिव्हला एंटर करतोय आणि पॉझिटिव्ह पासून लिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. मग करंट जर या ठिकाणी निगेटिव्हला एंटर करत असेल तर साइन कोणतं घेणार? पॉझिटिव्ह घेणार. इथं पहिल्यांदा पॉझिटिव्हला एंटर करतो, साइन कोणतं घेतला? निगेटिव्ह घेतला. व्ही प्लस 20 डिवायडेड बाय काय आहे? तर 4 इज इक्वल टू काय आहे? तर 0 इज इक्वल टू काय असेल? तर 0 असेल. आता सॉल्व्ह करा. या केसमध्ये आपण एलसीएम काय घेऊ शकतो? 20 घेऊ शकतो ना, 20 येऊ शकतो. मग इथं आपल्याला 20 आणायचं आहे. काय करणार? तर याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. किती ना? 10 न करणार. इथं आपल्याला 20 आणायचं आहे. काय करणार? याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. किती ना? 5 न मल्टिप्लाय आणि 5 न काय करणार? डिवाइड करणार. इथं वरती येईल. किती येईल? तर 10v मायनस 100 डिवायडेड बाय 20 प्लस इथं आता ऑलरेडी छेद काय आहे? तर 20 याला डिवाइड मल्टिप्लाय करायची काय गरज आहे का? तर नाही आहे. v डिवायडेड बाय 20 प्लस 5v प्लस 100 डिवायडेड बाय काय होईल? तर 20 होईल इज इक्वल टू 0. हा 20 पलीकडे जाऊन कॅन्सल होईल. किती होईल? 10v प्लस 1v किती? 11v प्लस 5v किती झाला? 16v. 16v इथं किती आहे? मायनस 100 आहे. इथं किती आहे? प्लस 100 आहे. 16v इज इक्वल टू काय झाला? 0 झाला. देअरफॉर v इज इक्वल टू काय झाला? 0 झाला. व्होल्टेजची व्हॅल्यू किती आली? 0 आली.
याचा अर्थ असा आहे का व्होल्टेज 0 म्हणजे करंट या ठिकाणी मॅक्झिमम फ्लो होईल असा आहे का? बिलकुल नाहीये. या ठिकाणी का नाहीये? या ठिकाणी का नाहीये? कारण मी एक पॉइंट ऑलरेडी काय केला, रेफरन्सला मांडला, झिरो पोटेन्शियलला मांडला. दुसरा पॉइंट मी काढला VA, तो पण काय आला, झिरोला आला. जर सेम पोटेन्शियल असेल तर कोणता करंट फ्लो होईल का? नाहीये. करंटच्या फ्लोसाठी नेहमी एक पोटेन्शियल हायर, एक पोटेन्शियल लोवरची गरज आहे. या ठिकाणी दोन्ही पोटेन्शियल, हा 0 व्होल्ट या ठिकाणी रेफरन्स होता, याही ठिकाणी माझ्याकडे 0 व्होल्ट आला. कोणता करंट त्यामधून जातोय का? तर नाहीये. करंटच्या फ्लोला पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी काय असते, गरज असते. अगेन V हा 0 व्होल्ट आला. इथला करंट काय आहे, तर इथला करंट V/20. V/20 म्हणजेच काय आहे, तर हा करंट आहे. देअरफॉर I20 करंट फ्लोइंग टू 20 ओहम इज इक्वल टू V/20 व्हिच इज इक्वल टू 0/20 इज इक्वल टू 0 एम्पियर. ऑप्शन नंबर काय आहे, तर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. SSC JEE 2022 ला आलेला क्वेश्चन होता बघा. एखादा कन्फ्यूज झाला असता ना, 0 व्होल्ट आहे म्हणजे करंट मॅक्झिमम पाहिजे, इथे आन्सर 0 कसं येत आहे? साधी गोष्ट ना. 0 करंट का आला, तर कोणता पोटेन्शियल डिफरन्सच नाही त्या दोन पॉइंट मध्ये आहे का? इथं 0 व्होल्ट आहे, इथं 0 व्होल्ट आहे. कोणता पोटेन्शियल डिफरन्स नसेल, कोणता पोटेन्शियलचा त्याच्यामध्ये ड्रॉपच होणार नाहीये, कारण करंटची व्हॅल्यू काय असेल, बाय डिफॉल्ट 0 असेल. नेक्स्ट, फाइंड द करंट थ्रू द 1 ओहम रेजिस्टन्स. इन्स्पिरेशन वगैरे काही नसतं मोहित. कसं आहे, स्वतःवर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं महत्व कळत नाही. माझ्यावरती वेळ आली होती 2021-22 साल लॉकडाऊन नंतर. माझ्यावर अशी वेळ आली होती की मी डुंजोमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम केलं होतं. डुंजो ही एक डिलिव्हरी करणारे संस्था आहे, म्हणजे जसं झोमॅटो आहे, स्विगी आहे ना, तसे डुंजोमध्ये मी स्वतः या ठिकाणी डिलिव्हरी बॉयचं काम केलेलं आहे. म्हणजे संध्याकाळी 4 पासून पुढं ते डिलिव्हरी करायला जायचो, तोपर्यंत अभ्यास करायचो. वेळ होती तशी, पण ती वेळ मी दूर केली का? त्यानंतर मी जी काय मेहनत केली का, त्या मेहनतीचं या ठिकाणी हे फळ आहे. त्यानंतर मी या लेक्चरशिपमध्ये आलो. इनिशियल टाइमला स्ट्रगल केलं. सुरुवातीचे 100 तास म्हणजे क्लॉक बेसवरती 100 लेक्चरचे तास, 100 आवर म्हणजे एका दिवसामध्ये 24 तास का, तसे मी दररोज 2 तास 3 तास एका ठिकाणी रेकॉर्डिंग करायचो. ते रेकॉर्डिंग केल्यानंतर मला अशी अपेक्षा होती की मला पर रेकॉर्डिंग 500 रुपये तरी भेटतील पर लेक्चर, पण त्यांनी मला काहीच पैसे दिले नाहीत. 100 तास मी साधारण 3 महिन्यामध्ये रेकॉर्ड केले. 0 पैसा, स्वतःचा पैसा खर्च करून तिथे गेलो, राहायचो 10 किलोमीटर तिथून दूर, तिथे गेलो, रेकॉर्ड केले, पण मला 0 प्रॉफिट, 0 म्हणजे पैसा मला भेटला नाही. फक्त मला काय भेटला, तर अनुभव आला, मला काय आला, एक्सपिरियन्स आला. त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती मी दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथेही मला या ठिकाणी थोडंसं डावललं गेलं, पण मी जो विषय घेतला, जो सब्जेक्ट घेतला इलेक्ट्रिकल मेजरमेंट, तो विद्यार्थ्यांना आवडला. आणि विद्यार्थ्यांची डिमांड आली की सरांनी जर मेजरमेंट जर या लेवलला घेतला असेल तर ते सर पॉवर सिस्टीम मशीन काय लेवलला घेऊ शकतील. मग त्यांनी माझ्याकडे पॉवर सिस्टीम हा ऑलरेडी दुसऱ्या फॅकल्टीकडे सब्जेक्ट दिला होता, तो मला सब्जेक्ट नाही भेटला. त्यांनी मला याचा सब्जेक्ट दिला, मशीनचा सब्जेक्ट दिला. तो मशीन या ठिकाणी मी कंप्लीट केला. आणि पॉवर सिस्टीमचा सब्जेक्ट मला मशीन सब्जेक्ट पाहून मला काय केला, परत म्हणजे फास्ट ट्रॅक्समध्ये रिव्हिजन घेण्यासाठी, म्हणजेच रिव्हिजन टाईपमध्ये मी त्याच्यावरती MCQ घेतले. ते पोरांना इतकं आवडलं की पोरांनी थोडंसं मला डोक्यावर घेतलं. आणि परत पोरांची डिमांड त्या अकॅडमीला अशी आली की या सरांना असेल तर आम्ही तुमच्याकडे ॲडमिशन घेतो. मग दुसरी बॅच आली परत, महाजनको महाट्रान्सकोची ॲडव्हर्टाइजमेंट आली 170 जागांची. 170 जागांची आली तरी सुद्धा मी फ्रीलान्सिंगच करतो दुसऱ्या ठिकाणी. मग त्यानंतर सुद्धा मी परत पॉवर सिस्टीम, मशीन, मेजरमेंट हे सब्जेक्ट 3 घेतले, कोर सब्जेक्ट. बेसिक इलेक्ट्रिकलचाही पार्ट या ठिकाणी घेतला होता. तिथून मला थोडंसं अर्निंग झालं. त्यानंतर ज्यावेळेस महाट्रान्सकोची 390 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट आली, त्यावेळेस मग माझी स्वतःची बॅच मी 1 ऑक्टोबर 2023ला माझी स्वतःची वैयक्तिक पहिली ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच या ठिकाणी याच्यावरच्याच हॉलमध्ये चालू केली होती. त्याचाच रिझल्ट आज जो दिसतोय का, महाट्रान्सकोमध्ये 200 अधिकारी, डिस्कॉमध्ये जवळजवळ 92, म्हणजे 80 यायचे आणि 12 JEEचे, असे म्हणून 92 अधिकारी. हा सगळा रिझल्ट तेव्हापासूनचा आहे. म्हणजे कष्ट हे करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे. कष्ट हे तुमच्याच नशीब आहे असं नाही ना, तुमच्यापेक्षा जास्त कष्ट, मेहनत, दुःख मी सोसलेलं आहे. किती अडचणी आलेल्या आहेत त्यावर मी मात केलेली आहे. परिस्थिती माझी इतकी गरीब होती की मला 1.5 एकर जमीन होती. माझे वडील दारू प्यायचे आणि ते दारू पीत असल्यामुळे मला त्यांची भीती वाटायची
म्हणून इयत्ता दुसरीपासून माझा सांभाळ सगळा, शिक्षण सगळं इयत्ता दुसरीपासून 2021 पर्यंत माझं लग्न होईपर्यंत माझा सगळा सांभाळ हा माझ्या मामाने केलाय. म्हणजे 2002 पासून 2021 पर्यंत 19 वर्षामध्ये जो काही खर्च आहे, कॉलेजची फी असेल, ट्युशनची फी असेल, पुण्यात राहायचा खर्च असेल. मामा हे शिक्षक होते, त्यांनी मला ATM कार्ड दिलं होतं, तुला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे खर्च कर, म्हणजे काढ. पण त्यांनी दिलं होतं म्हणून असं नाही की मी असेच पैसे काढायचो, मला ज्यावेळेस गरज बसायची त्यावेळेसच काढायचो. पण ज्यावेळेस अशी एक वेळ आली की आपलं आता लग्न झालंय, अजून आपण किती दिवस पैसे त्यांनाच मागायचे किंवा किती दिवस घरच्यांच्याच जीवावरती जगायचे. ज्यावेळेस आपल्याकडे पैसा भरपूर असतो, आपल्याला पैसे घरचे पुरवत असतात का, त्यावेळेस आपल्याला त्या पैशाचंही मोल नसतं आणि त्या वेळेचंही मोल नसतं. त्यामुळे 2016 पासून पास आउट झालेले 2022 पर्यंत असेच लाईफ या ठिकाणी गेली. निवांत राहायचं, निवांत अभ्यास करायचा, नुसतं दाखवायचं अभ्यास करतोय असं दाखवायचं घरच्यांना. सगळे जे तुम्ही जे केलंय का तेच मी सुद्धा केलेलं आहे. दाखवणं, नुसतं दिखावापणा करणं, या दिखावापणाचा उपयोग होत नाही. टाइम बर्बाद होतो, पैसा बर्बाद होतो, वेळ बर्बाद होतो. लाईफमध्ये आपण ते एजेस आपले पुढे निघून जातात. 2016 मध्ये साधारण 24च्या वर्षाचा असेल, 24 नाही 22-23 वर्षाचा असेल. आज जवळजवळ 30-31 वर्षाचा झालो. टाइम गेला, वेळ गेले, सगळे गेले. त्यावेळेस जॉब भेटायचा तो जॉब मला आता भेटला. त्यावेळेस जर मला त्या वेळेचं महत्त्व, त्या पैशाचं महत्त्व, या सगळ्या गोष्टीचं माझ्या आई वडिलांची जाणीव वगैरे झाली असती तर मी त्यावेळेस सिलेक्ट झालो असतो. ज्यावेळेस वेळ स्वतःवर आली त्यावेळेस सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आणि त्यानंतर पुढे जाऊन हे सगळं तुमच्या समोर उभं केलेलं आहे. मला माझ्या परिस्थितीची जाणीव आहे म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची सुद्धा जाणीव ठेवू शकतो आणि मला त्याची जाण आहे. असं नाही की कोणी विद्यार्थ्यांनी त्याची मला अडचण सांगितली आणि ती मी त्याला हेल्प केली नाही, असं नाही. कारण मी माझी परिस्थिती डोळ्याने बघितलेली आहे. असेच बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती असते की विद्यार्थी हा सर्वच चांगल्या कुटुंबातला किंवा रिच कुटुंबातला असेलच असं नाही ना. अभ्यास करायला आलाय म्हणजे त्याची काहीतरी परिस्थिती नसेल, त्याचं काहीतरी ध्येय असेल, त्याचं काहीतरी टार्गेट असेल, त्याला काहीतरी बनायचं असेल. तो बनण्यासाठीच इथं आलाय ना. का असा एखादा पट्ट्याधीश आहे तो इथं आलाय, अभ्यास करतोय, बसलोय माझ्यासमोर, आहे का असं नाही. सर्वसामान्य कुटुंबातली मुलं या ठिकाणी अभ्यास करत असतात आणि त्यासाठीच मी ही ऑफलाईन बॅच घेणार नव्हतो, ऑनलाईन पण घेणार नव्हतो, कारण मला ते पॉसिबल नव्हतं. पण मी एक ट्राय केला की म्हटलं आपण शेवटची बॅच घेऊया. विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अशा तुमच्याचपैकी बऱ्याच जणांनी फोन केले असतील, सर आम्हाला ऑफलाईन बॅच तुम्ही घेणार आहे का, ऑनलाईन बॅच घ्या. मी तरी तुम्हाला सांगितलं असेल की मी आता घेऊ शकत नाही, मी ऑनलाईन तुम्ही रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता. परत विचार केला की आपल्याकडे आहे वेळ थोडासा, आपल्याकडे नॉलेज पण आहे, जर देण्याची आपल्याकडे कुवत असेल तर आपण ते द्यावं. दिल्यानं वाढतं, दिल्यानं माझं काही कमी होणार आहे का, नाही. मला येतंय ते मी दुसऱ्याला सांगतोय, त्याचा तुमचा फायदा होतोय, माझाही फायदा आहे. असं आहे का मी तुम्हाला फुकट शिकवतो किंवा फ्रीमध्ये शिकवतो आता असं आहे का, तर नाही. मी तुमच्याकडून काहीतरी घेतोय, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी देणं माझं कर्तव्य आणि मी ते करतोय. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला फ्री शिकवतोय किंवा काही हेतू नाहीये किंवा काही पर्पज नाही, असं सुद्धा बिलकुल नाही आहे. मी मोबदला घेतोय, त्या मोबदल्यात तुम्हाला शिकवतोय आणि ते एक प्रॉपर शिकवतोय. ते फक्त तुम्ही काय करा, प्रॉपर करा. तुमचं सिलेक्शन या ठिकाणी नक्की होईल. फक्त परिस्थितीची जाणीव ठेवा आणि दिखावा पण सोडून द्या. मी अभ्यास करतोय किंवा मी अभ्यास केला आहे, मी अभ्यास करत आहे असं घरच्यांना सांगायचं नाही, दिखावा पण करायचा नाही. ऍक्च्युली 8-8, 10-10, 12-12 तास बसायचं, अभ्यास करायचा. कुणाला काय सांगायची गरज नाही, कोणाला काय एक्सप्लेन करायची गरज नाही. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करत नसतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला एक्सप्लेन करावी लागत असते. म्हणजे आपण एखादी चुकीची गोष्ट करतोय तर त्या चुकीची गोष्ट करत नाही हे आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं, पटवून द्यावं लागतं. पण जेव्हा एखाद्या आपण बरोबर गोष्ट करतोय, आपण 10 तास लायब्ररीमध्ये बसलेलो आहे, घरच्यांना सांगायची गरज आहे का मी 10 तास लायब्ररीमध्ये बसलो, घरच्यांना ऑटोमॅटिक कळतं की पोराचा आपल्याला फोन आला नाही किंवा पोरगा या ठिकाणी अभ्यास करत असेल. घरचे म्हणत असतात की मुलगा इकडे गेलेला आहे, मुलगी इकडे गेलेली आहे, ती अभ्यासच करत असेल. त्यांचा असा म्हणजे विश्वास असतो, प्रत्येक आईवडिलाचा आपल्या मुलावरती विश्वास असतो. त्या विश्वासाला फक्त तडा जाऊ द्यायचा नाही. तुम्ही ज्या कामासाठी आलेला आहात ते काम करा, अभ्यास करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही बाकीचं एन्जॉय करू नका, तुम्ही मूवीला जाऊ नका, तुम्ही पिक्चरला जाऊ नका, तुम्ही शॉपिंगला जाऊ नका, बिलकुल जावा. पण तुमचं मेन ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचं आणि मग जे काही असेल ते या ठिकाणी करायचं. दिवसाला तुम्ही 2 तास वेस्ट घालवले तर तुम्ही 2 तासाच्या ऐवजी परत 3 तास अभ्यास करा. रात्रीची 2 तास झोप कमी घ्या, कारण तुम्ही दिवसा 2 तास काय केले, वेस्ट केले. पण फक्त जे ध्येय आहे, जे काही तुम्ही स्वप्न पाहिलंय, जे तुमचे आई वडील स्वप्न पाहत असतात ते स्वप्न तुम्ही पूर्ण करा. माझी आई माझ्या सिलेक्शन व्हायच्या अगोदर जे देवाला नवस करायची, नवस काय करायची, माझ्या लेकराला नोकरी लागू दे. का तर माझं लग्न झालं होतं, मला एक मुलगी सुद्धा आहे 2.5 वर्षाची.
भागवतो कसं इथं पुण्यामध्ये, त्यांचा प्रश्न हा काय तर पुण्यामध्ये राहतोय आणि भागवतो कसं. प्रत्येक म्हणजे एक्झाम झाली की कधी बाळा एक्झाम, कधी होईल एक्झाम, कधी लागतोय रिझल्ट, तू दिली का नाही एक्झाम. मी सांगायचो दिली एक्झाम लागेल रिझल्ट, दिली एक्झाम लागेल रिझल्ट. मला म्हणायचे तुझा रिझल्ट ज्या दिवशी लागेल त्यावेळेस मला पहिला फोन कर, आणि मी त्यावेळेस जे नवस बोलले ते नवस मला पूर्ण करायचं आहे. मग ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला साधारण 10:30च्या आसपास फोन रिझल्ट लागला, मी त्यावेळेस विद्यार्थ्यालाच बोलत होतो कॉलवरती. मला रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्याचा एका फोन आला की सर तुमचं नाव असं असं आहे का आणि तुमची कॅटेगरी अशी अशी आहे का. मी म्हणलो हो कॅटेगरी माझी अशी आहे, आणि नाव त्यानं मला म्हणजे मोहित सोनकुसरे विद्यार्थी होता, त्याचा मला स्वतःचा फोन आला होता. मी त्याला सांगितलं की हो असं नाव आहे. मी त्यानंतर माझ्या आईला लगेच फोन केला, असं असं झालंय. ती म्हटली पहिल्यांदा म्हटली रामकृष्ण हरी, म्हणजे जे तिनं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न तिनं पूर्ण केलं. आणि तिनं देवाकडे एक छोटीशीच मागणी केली होती. काय मागणी होती तर आमचं दैवत हे सोनार शिदोबा आहे, म्हणजे भैरवनाथ आहे, त्याचा यश. म्हणजे तिनं काय म्हटलं होतं की माझ्या पोराचं सिलेक्शन होऊ दे, मी चांदीचा यश म्हणजे आपला जो यश शेप असतो ना असा चांदीचा यश मी देवाला अर्पण करते. फक्त तिनं एक देवाला छोटंसं मागणं किंवा नवस तिने केलं होतं. ते नवस तिनं आईनं आमच्या दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन फेडलं. याचा अर्थ मला सांगायचा आहे की आपल्याला त्या गोष्टीचं महत्व नाही, पण आपल्या आई वडिलांना आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट महत्व त्या गोष्टीचं असतं, आणि ते आई वडील आपले त्या दिवसाची वाट पाहत असतात. तो दिवस तुम्ही सर्वांनी तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आई वडिलांना सुखाचा दिवस आणावा, एवढीच फक्त माझी तुमच्याकडून इच्छा आहे, बाकी काहीच इच्छा नाही. कंटेंटमध्ये मी कधी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि करणारही नाही. कंटेंट जो मी घेतो तो कंटेंट तुम्हाला इथून पुढं कोणीच घेऊ शकणार नाही, किंवा इथून मागेही कोणी घेतला नाही याची तुम्हाला जाणीव वेळोवेळी या ठिकाणी येणार आहे. मी जे देतो ते 100% देतो. मी प्रामाणिक आहे, मला परिस्थितीची जाणीव आहे. मी कधी कोणाला फसवत नाही, मी कधी कोणाला खोटं बोलत नाही. मी जे आहे ते सत्य आहे. मी जसं आहे सर्वसाधारण तुमच्यासमोर उभा आहे. असं की नाही की मी हे झालो म्हणजे इंजिनियर झालो किंवा गव्हर्नमेंटमध्ये लागलो असं मी तुम्हाला कधी दाखवलं का, दिखावा किंवा म्हणलो का मी आता हे आहे, मी हवेत आहे, मला काही गरज नाही असं कधी म्हणलो का. नाही आहे, मी अजूनही साधा आहे, मी अजूनही जमिनीवर आहे, आणि आयुष्यभर मी जमिनीवरच राहीन. का माझ्या कष्टाची, माझ्या दुःखाची आणि माझ्या परिस्थितीची मला जाणीव आहे. मी हवेत उडणारा किंवा हवेत उडेल किंवा लय मोठे असे बापारे म्हणेन किंवा लय असे काहीतरी वेगळं काही करेल असं नाहीये. ज्या गोष्टी या ठिकाणी आपल्या नशिबामध्ये असतात त्या मिळत असतात, फक्त थोडासा वेळ लागत असतो. मला तो वेळ लागला, पण वेळ लागत असताना मी एक केलं की माझं तर भलं झालंच, पण माझ्याबरोबर 200 जणांचं भलं झालं, याचा मला अभिमान आहे, याचा मला गर्व आहे. कारण माझे आई वडील जसे या ठिकाणी माझ्या यशाची किंवा माझ्या रिझल्टची वाट बघत होते ना, तसेच तुमचे सुद्धा आई वडील तुमच्या यशाची, तुमच्या रिझल्टची वाट बघतात ना. असं आहे का की फक्त माझेच आई वडील म्हणजे माझ्यावर प्रेम करतात असं आहे का. नाही, प्रत्येकाच्या आई वडिलाचं आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर तेवढंच प्रेम असतं. आपल्या मुलाने काही जरी केलं तर आपले आई वडील काय करतात, पोटात घालून घेतात. ते आपल्या मुलाला म्हणतात का बाबा तू चांगलाच नाहीये, तू वाईटच नाहीये असं म्हणतात का, तर नाहीये. वडील एखाद्या वेळेस वडील एखाद्या वेळेस आपल्यावरती रागू शकतात, पण आपली आई आपल्यावरती कधीच रागवत नसते. आईसारखं प्रेम या जगात कोणीच या ठिकाणी करत नसतं. मुलानं काही जरी केलं, जरी वडील म्हटले की बाबा विद्यार्थी आता अभ्यास करत नाही, याला बोलूया, तरी आई म्हणत असते बाळा किती दिवस तुझी एक्झाम आहे रे, किती दिवस तुला थांबायचं रे अजून. आई काय करत असते, आपल्याला वडिलाला बोलत असते, पाठीशी घालत असते, आणि आपल्या सगळ्या चुका काय करते, आई पाठीशी घालण्याचं काम करते. पण आपण अशाही चुका करायच्या नाहीत की ज्या पाठीशी आई परत घालू शकणार नाहीये. आपण या ठिकाणी आपल्या ध्येयावरती फक्त ठाम राहा, आपल्या टार्गेटवरती फक्त फिक्स राहा. जो तुमचा हा वेळ आहे 6 महिन्याचा असेल, 8 महिन्याचा असेल, आपली बॅच साधारण 4 महिने 5 महिने चालेल. या 5 महिन्यांच्या बॅच नंतर तुम्हाला दुसरं तिसरं काही करायचं नाही. फक्त तुम्हाला जे आम्ही घेतोय ते फक्त तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी करायचं आहे. प्रॉपरली फक्त रीड करायचं आहे, प्रॉपरली फक्त रिव्हिजन करायचं आहे, आणि त्याच्यावरती फक्त प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला आपण घेतलेल्या कंटेंटच्या बाहेर, मी परत एकदा सांगतो, आपण घेतलेल्या कंटेंटच्या बाहेर एक्झामला काही येणार नाहीये. मी ज्यावेळेस अंतिम प्रहार बॅच घेत होतो त्यावेळेस मी पहिल्या 2-3 लेक्चरमध्ये युट्यूबवरती लेक्चर घेत होतो, त्यावेळेस सांगितलं होतं आपण घेतलेल्या जो काही क्वेश्चन आहे किंवा जो काही आपला पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या बाहेर एक्झामला एकही क्वेश्चन जाणार नाही, असं मी त्या अंतिम प्रहारच्या बॅचमध्ये युट्यूबवरती लाईव्ह जाऊन सांगत होतो. की जी बॅच मी फक्त 777 रुपये मध्ये दिली होती, त्याच्यामध्ये 30 सेशन होते, 30 सेशन होते, म्हणजे प्रत्येक सेशनमध्ये
50 MCQ असे 30 सेशन होते. टोटल 1500 MCQ या ठिकाणी मी त्या अंतिम प्रहार बॅच मध्ये घेतले होते आणि 1500 MCQ मध्येच बरेच क्वेश्चन ॲज इट इज पडले होते. बरेच क्वेश्चनच्या कन्सेप्ट ॲज इट इज एक्झाम मध्ये रिपीट झाल्या होत्या. सांगण्याचं तात्पर्य काय आहे तर जर मी 1500 क्वेश्चन घेत असेल आणि त्या 1500 क्वेश्चन मधून जर एक्झाम मध्ये एकही क्वेश्चन रिपीट होत नसेल तर मला इथं शिक्षक म्हणून उभं राहायची काय लायकी आहे का? बिलकुल नाही ना. मला त्याचं मी अनालिसिस केलं एक्झाम पॅटर्नचं. एक्झामला क्वेश्चन कशा पद्धतीने येतात, एक्झामला कोणता पॅटर्न या ठिकाणी फॉलो होतोय, कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात आणि त्या क्वेश्चनसाठी आपल्याला कन्सेप्ट बिल्डअप कशा करायच्या आहेत या सर्व गोष्टीचा अभ्यास केला, सर्व गोष्टीचा अनालिसिस केला आणि त्यानुसार मी ती बॅच अंतिम प्रहार नावाची बॅच लॉन्च केली होती. त्या बॅचचा उद्देश पैसा कमवणं हा नव्हता. मला वाटलं तर मी ते बॅचची फी 2000-3000 ठेवू शकत होतो, पण बॅचची फी ठेवली किती तर 777 रुपये. जर तुम्ही दोघं जण कोण जर जेव्हा गेल तर 777 रुपये तुमचं जेवण होते का बाहेर? तर नाही होत. तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये तर लागतात. 777 रुपये मध्ये दररोज सकाळी 2 तास आणि एक्झाम डेट आल्यानंतर संध्याकाळी 2 तास 4 तास शिकवलं आणि त्या 4 तासासाठी मी स्वतः 4 तास बसून त्याचा MCQ काढला. म्हणजे 8 तासाची मेहनत होती. दररोज मला 8 तास म्हणजे सकाळी बसलं, सकाळी समजा 7ला 8ला उठलं की काहीतरी लेक्चर्सचा टायमिंग मी 11 का काहीतरी ठेवला होता, मला आता आठवत नाहीये. 11चा काहीतरी ठेवला असेल. 8 ते 11 ते MCQ काढणे, 11 ते 1च्या आसपास लेक्चर घेणे, परत जेवण वगैरे करणं आणि नंतर संध्याकाळी 6ला काहीतरी एक लेक्चर ठेवलं होतं. त्या पिरियडमध्ये परत MCQ काढणे. म्हणजे पैशाचं मला काही देणं घेणं नाही. पैसा येईल, पैसा जाईल. मला फक्त जे विद्यार्थ्यांनी माझ्याकडून जे अपेक्षित आहे किंवा विद्यार्थ्यांनी जे माझ्याकडून बघितलेलं आहे, जे आपल्या कंटेंटवरती विश्वास ठेवला आहे का तो कंटेंट मला द्यायचा होता, म्हणून मी या ठिकाणी एवढी मेहनत घेतली. आणि जी काय 30 दिवसाची बॅच होती, 30 दिवसाची बॅच साधारण 22 डिसेंबरच्या आसपास 21 डिसेंबरच्या आसपास मी संपवलेली होती, कारण एक्झाम डेट बॅच चालू केल्यानंतर लगेच आलेली होती. ठीक आहे. मग त्या बॅचचा फायदा विद्यार्थ्यांना असा झाला की त्या बॅचमधून जे क्वेश्चन आपण घेतले होते का ते क्वेश्चन ॲज इट इज तर त्याच्यामध्ये पडलेच, त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड त्याच्या व्हॅल्यूचा चेंज, त्याच्या डाटाचा चेंज होऊन सुद्धा क्वेश्चन ॲज इट इज पडलेले आहेत. आता ते अंतिम प्रहारमध्ये घेतलेले क्वेश्चन इथं नाहीत का? तर तेच क्वेश्चन तुम्हाला याही आपल्या बॅचमध्ये पाहायला भेटतील की जी बॅच अंतिम प्रहारच्या अगोदर मी एक महाडिस्कॉमची फुल बॅच घेतली होती आणि तुम्हाला सांगितलं की महाट्रान्सकोची येईची बॅच मी 1 ऑक्टोबर 2023ला चालू केली होती. त्या दोन्ही बॅच माझ्या फुल बॅच आहेत. त्या फुल बॅचमध्ये सुद्धा जे अंतिम प्रहार बॅचमधलेच क्वेश्चन घेतले होते का तेच क्वेश्चन होते. फक्त क्वेश्चनचं सिलेक्शन या ठिकाणी महत्त्वाचं असतं. कोणता एक्झामला क्वेश्चन येऊ शकता, काय एक्झामचा ट्रेंड आहे, फक्त या ठिकाणी माहिती असणं या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्यावर मी या ठिकाणी अभ्यास केला. काही जणांनी माझ्यावरती टीका केली, बदनामी केली, फोन आले, मला शिव्या दिल्या. का शिव्या दिल्या? तर तू गरिबाचं नुकसान केलं, तू पेपर फोडला, तू स्कॅम केला, तू पेपर लीक केला. असे विद्यार्थी आहेत की त्यांनी माझ्या आई बहिणीवर मला शिव्या दिला, तुझं लेकरू मरेल, तुझा ऍक्सिडेंट होईल, तुला शाप लागेल. असे विद्यार्थी मला, म्हणजे काही विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी नाही आहे, अभ्यास करून सिलेक्शन व्हायची मेंटेन नाही का, अशा विद्यार्थ्यांनी फोन करून स्वतः या ठिकाणी मला शिव्या दिलेल्या आहेत. मी त्यांच्यावरती काही रिॲक्ट झालो नाही. बाबा तुला काय करायचं ते कर, तुला कुठल्या कोर्टात जायचे ते जा, आपण कोर्टात बघू. जर आपण काही केलंच नसेल तर आपल्याला कुठल्या गोष्टीला भ्यायची काही गरजच नाही ना. कर नाही तसला डर कसं. हे केस झाली सेम डिस्कॉमच्या वेळेस, डिस्कॉमच्या रिझल्ट नंतर आणि ट्रान्सकोच्या रिझल्ट नंतर सुद्धा काही मुलं माझ्यावरती अलिगेशन लावायला लागले की सरांनी पेपर फोडला, सरांच्या कंटेंटवरून कसं काय पेपर आला, किंवा एकाच क्लासच्या या ठिकाणी 200 विद्यार्थी कसं काय सिलेक्ट होऊ शकतात, असा त्यांचा या ठिकाणी डाऊट होता, भ्रम होता. मी ठीक आहे, 400 पोरांचं सिलेक्शन होतं, 400 पोरांचं नुकसान होऊ नये, ती विद्यार्थी चुकून जर कोर्टामध्ये गेले, केस जर पडले तर या ठिकाणी सगळेच या ठिकाणी तांगतीला लागतील. म्हणून काय केलं, त्या विद्यार्थ्याला बाबा मी पर्सनली मेसेज केला, त्याला सगळे माझे प्रूफ दाखवले, जे आपण अंतिम प्रहारच्या बॅचच्या अगोदर ज्या बॅच होतं का त्या बॅच मधला कंटेंट बघ, हा कंटेंट बघ, त्या बॅच मधला बघ, हा MCQ तिथं आहे का नाही बघ. त्याला असं सांगितलं, त्यावेळेस त्याला विश्वास पटला, मग ते विद्यार्थी शांत झाले. हे केलं कोणासाठी? तर ते जे काही 419 विद्यार्थी होते का सिलेक्ट लिस्टमध्ये, त्यांच्यासाठी केलं. मला हे काय करायची गरज होती का? तर मला हे काही सुद्धा करायची गरज नव्हती. पण उगाच विनाकारण माझी बदनामी इकडे तिकडे या ठिकाणी चालली होते आणि हे मलाही मान्य नव्हतं. का? तर मी सरळ मार्गे चालणारा माणूस आहे आणि जर एखाद्यानं आपल्यावर चुकीचं अलिगेशन लावलं तर ते मनाला या ठिकाणी दुःख होतं. हे संकेत होते त्यावेळेस, म्हणजे संकेत हा आपला महाडिस्कॉमच्या बॅचपासून 2024 पासून मार्चच्या 2024 पासून आपल्याला ऑफलाईन क्लासला विद्यार्थी होता. यांना मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की असे विद्यार्थी आहेत, माझ्यावरती असे अलिगेशन लागतात, हे असतील, सागर सर असतील, बऱ्याच वेळा माझ्या दुःखामध्ये सहभागी होते. त्यावेळेस सुद्धा मी रडायचो. का? तर आपण काही केलंच नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये अशा वावड्या म्हणजे चुकीच्या गोष्टी या ठिकाणी पसरत आहेत. त्या चुकीच्या गोष्टी पसरायला नाही पाहिजे. तर असे मी
सांगायचं पण आपण एक्सप्लेन केल्यानंतर काय होतं तर आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे असं त्यांना वाटत असतं की हा एक्सप्लेन करतोय किंवा आपल्याला रिप्लाय देतोय. विद्यार्थ्यांनी मला आरेतुरे केले, शिव्या दिल्या, तुझं कधीच भलं होणार नाहीये, तू मरणारच आहे, तुझं लेकरू तू ऍक्सिडेंटमध्ये जाऊन मरशील, तुला शाप लागेल गरिबांचा, असं त्यांचं म्हणणं होतं. पण ठीक आहे, मी त्या सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि परत उभा राहिलो. हे फक्त आता तुमच्यासाठी उभा राहिलेलो आहे. मी जोपर्यंत असेल येतो तोपर्यंत तुम्हाला प्रामाणिकपणे शिकवेल. पॉवर सिस्टीम आणि मशीन एक्झाममध्ये मॅक्झिमम क्वेश्चन आपल्या MSCBच्या एक्झाममध्ये येत असतात. बेसिक असेल, मेजरमेंट असेल, याच्यावरती क्वेश्चन येतात, पण ते कशा येतात तर लिमिटेड येतात. जर तुमची काही हरकत नसेल तर आपण त्याच्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये डिसिजन घेऊया. आपण क्वेश्चन काय पाहत होतो, फाइंड द करंट थ्रू 1 ओहम रेजिस्टन्स. आता हा क्वेश्चन अगेन काय तर डिफरंट आहे मगापेक्षा. का तर याच्यामध्ये एक करंट सोर्स दिलेला आहे. मगाच्या क्वेश्चनमध्ये काय होतं, 2 व्होल्टेज सोर्स होते, एक इकडे होता एक इकडे होता. आता काय केलं, याच्यामध्ये एक करंट सोर्स दिलेला आहे आणि हा करंट सोर्स दिल्यामुळे आता गडबड काय होऊन जाते तर आपल्याला केसीएल अप्लाय करताना एक बाय डिफॉल्ट करंट काय तर इनकमिंग करंट दाखवलेला आहे. मग त्याला काय करायचं, इनकमिंग घ्यायचं. आउट गोईंग मांडलं तर फक्त साइन आपल्याला काय करायला लागेल, त्याचं रिव्हर्स करायला लागेल. पण मानायचं का तसं तर नाही. जर दिला असेल तर ॲज इट इज करंटची डायरेक्शन घ्या. मग या ठिकाणी दिलेला काय आपल्याकडे तर इनकमिंग दिलाय, म्हणून हा काय करा तर इनकमिंग करंट माना. किती आहे तर 2 अँपिअरचा करंट आहे. या पॉईंटला सपोज मी काय म्हटलं तर पॉईंट ए म्हटलं, याचं व्होल्टेज काय म्हटलं तर मी व्ही असं म्हटलं. जर एक करंट हा इनकमिंग मांडला असेल आणि दुसराही करंट आपल्याकडे अगेन काय दिलाय तर हा आय दिलेला आहे. काय दिलाय तर दुसरा करंट सुद्धा आपल्याकडे एक इनकमिंग दिलाय. 2 इनकमिंग करंट आले तर एखादा करंटला इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस 2 जर इनकमिंग आले तर एखादा आउटगोईंग जायला पाहिजे का नाही पाहिजे. एखाद्या जंक्शनवर जर 2 इनकमिंग करंट येत असतील तर एखादा करंट बाहेर जायला पाहिजे का तर बिलकुल या ठिकाणी जायला पाहिजे. हे 2 इनकमिंग करंट इथून आले, हा एक करंट आपण काय करूया इकडे या ठिकाणी आउटगोईंगला म्हणूया. अगेन लावा किर्चॉफचा करंट लॉ अप्लाय करा. हा 12 पासून जातोय, 12 मायनस VA डिवायडेड बाय 4 प्लस या ठिकाणी काय होईल तर हा इनकमिंग वाला 2 अँपिअर होईल इज इक्वल टू आउटगोईंग वाला कुठला आहे तर VA डिवायडेड बाय 1 आहे. एलसीएम काढा किती होईल तर 4 होईल. 12 मायनस VA प्लस या ठिकाणी 2 इंटू 2, याला काय करा 2 याला 4 न मल्टिप्लाय करायला लागेल. 4 इंटू 2 डिवायडेड बाय काय आहे तर 4 विच इज इक्वल टू 4 VA डिवायडेड बाय काय आहे तर 4 होईल. काय होईल 4 होईल. हा जो इकडला या ठिकाणचा 4 आहे तो सगळा 4 या ठिकाणी एकमेकाला काय होईल तर कॅन्सल होऊन जाईल. राहील काय सिंपल तर 12 प्लस या ठिकाणी 8 20 होईल. 20 मायनस VA इज इक्वल टू काय होईल तर 4 VA होईल. देअरफॉर 20 इज इक्वल टू 5 VA. VA इज इक्वल टू किती आला तर 4 व्होल्ट आला. जर VA या ठिकाणचा 4 व्होल्ट आला असेल तर आपल्याला करंट पाहिजे कुठला तर 1 ओहमला पाहिजे. देअरफॉर करंट इन 1 ओहम इज इक्वल टू VA किती आहे तर 4 व्होल्ट आहे डिवायडेड बाय 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे किती येईल तर 4 अँपिअर येईल. 4 अँपिअर येते का, ऑप्शन नंबर 4. सर्वांचं आले का ऑनलाईन वाले, 4 अँपिअर आले सर्वच ना, वेगळे कोणाचं आलंय. नेक्स्ट यस 4 अँपिअर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन चला, किती येईल याच्यामध्ये, डिटरमाइन द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द 8 ओहम रेजिस्टन्स ऑफ द सर्किट शोन इन द फिगर. आता 8 ओहमचा रेजिस्टन्स कुठे आहे तर आपल्याकडे 8 ओहमचा रेजिस्टन्स इथं आहे. याच्या अक्रॉसचा आपल्याकडे काय करायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. काय करायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. मग व्होल्टेज डिव्हिजन रूल अप्लाय करायचा का इथं नाही आहे का, तर हे सर्किट कसं आहे तर पॅरलल मध्ये आहे. व्होल्टेज डिव्हिजन रूल कुठं करायचं तर सिरीज सर्किटमध्ये अप्लाय करायचा. मग या केसमध्ये काय अप्लाय करायचं तर अगेन केसीला अप्लाय करायचं. करंट सोर्स दिला डायरेक्टली आपण काय शकतो केस करंट डिव्हिजन रूल अप्लाय करू शकतो आपण डायरेक्टली. या केसमध्ये आपल्याकडे करंट हा 5 अँपिअर आहे. आपल्याला करंट काढायचा आहे कुठल्या ब्रँच मधला तर या ब्रँच मधला काढायचा आहे. जर या ब्रँच मधला करंट मला भेटला तर इथला व्होल्टेज ड्रॉप भेटेल का तर इथला व्होल्टेज ड्रॉप भेटेल, I इंटू R ड्रॉप भेटेल. मग या ब्रँचचा मला करंट काढायचा, याच्या अपोजिट ब्रँचचा रेजिस्टन्स कोणता आहे तर हा रेजिस्टन्स आहे. मग या ठिकाणी सिंपल याला आपण म्हणूया I1, याला आपण म्हणूया काय आहे तर I2. मला पाहिजे कुठला करंट तर I2 पाहिजे. I2 इज इक्वल टू टोटल करंट किती आहे तर 5 अँपिअर आहे. कुणामधून जातोय हा, त्याच्या अपोजिट मधला कोण रेजिस्टन्स आहे तर हा 4 आणि हा 4. आता फक्त 4च घ्यायचं का तर नाही आहे, सिरीज मध्ये आहेत. 4 प्लस 4 किती होईल तर 8 होईल. म्हणजे हा या ठिकाणी 4 प्लस 4 होईल डिवायडेड बाय या ठिकाणी टोटल रेजिस्टन्स किती आहे तर हा 4 प्लस 4 8 आणि हा काय तर 8 प्लस 4 12 म्हणजे 8 प्लस 12 होईल. I2 इज इक्वल टू किती होतोय I2 किती आला तर 2 अँपिअर आला.
किती आला 2 अँपिअर आला. I2 कुठला आहे तर इथला आहे. जर 2 अँपिअर करंट हा इथून फ्लो होत असेल तर याच्यामधला ड्रॉप किती येईल मग प्लस मायनस मधला ड्रॉप काय येईल तर इथला करंट 2 ओहम गुणिले काय तर 2 अँपिअर गुणिले काय तर 8 ओहम करा किती होईल तर 16 व्होल्टचा ड्रॉप येईल. इथला ड्रॉप किती येईल प्लस मायनसचा 2 गुणिले 4 इज इक्वल टू काय तर 8 व्होल्टचा ड्रॉप येईल. कितीचा ड्रॉप येईल तर 8 व्होल्टचा ड्रॉप येईल. अच्छा इथला ड्रॉप किती येईल जर 5 अँपिअर करंट हा इकडून जात असेल इथं इकडे जर 2 अँपिअर गेला तर राहिलेला 3 अँपिअर कुठे जायला पाहिजे तर 3 अँपिअर इथं जायला पाहिजे. कॅल्क्युलेशनची गरज आहे का तर कॅल्क्युलेशनची गरज नाही. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट तुम्ही काढू शकता पण काढायची गरज आहे का तर नाही. इथला ड्रॉप सपोज या ठिकाणी काय होतं आपल्याकडे तर 8 आणि 16 24 झाला. जर इथला ड्रॉप हा 24 असेल तर इथला ड्रॉप किती यायला पाहिजे 24 यायला पाहिजे का पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असते. इथला ड्रॉप किती झाला तर हा 16 आणि हा 8 24 व्होल्ट झाला ना. जर या ब्रँचच्या अक्रॉसचा ड्रॉप 24 व्होल्ट असेल तर या दोन ब्रँच पॅरलल मध्ये जोडल्याच्या कारणामुळे या ब्रँचच्या अक्रॉसचा ड्रॉप सुद्धा किती पाहिजे 24 पाहिजे. सॉल्व्ह करा 4 गुणिले 3 12 4 गुणिले 3 12 12 12 किती झालं 24 झालं. अच्छा इथं 24 आहे इथं 24 आहे याच्या अक्रॉसचा ड्रॉप सुद्धा या ठिकाणी किती पाहिजे तर 24 व्होल्टच पाहिजे का तर पॅरलल मध्ये या ठिकाणी सोर्स जोडलेले आहे. क्लिअर आहे का. आन्सर काय असेल या केसमध्ये तर 16 व्होल्ट असेल. 24 व्होल्ट हा काय सांगितला मी टोटल सांगितला. विचारलं काय तर आपल्याकडे 8 ओहमच्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा विचारलेला आहे म्हणून किती आला तर 16 व्होल्ट हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. आता सुपर नोड ही कन्सेप्ट काय असते आणि सुपर मेश ही कडनं वाजून गेले का ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया कारण आपल्याला पॉवर स्ट्रीमचा क्लास घ्यायचा आहे.